म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं रिस्की आहे असं बहुतेकांचं म्हणणं असतं. कारण की जेव्हा आपण म्युच्युअल फंडची ॲड बघतो किंवा आम्ही सांगतो त्याच्यामध्ये आपण डिस्क्लेमर देतो, म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. याचा अर्थ आम्ही तुम्हाला अवेअर करतो आहे की म्युच्युअल फंड हे जे आपण इन्व्हेस्ट करतो ते म्युच्युअल फंड इक्विटीजमध्ये किंवा इतर आपल्या ज्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केले, वेगवेगळ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात. पण एका पोर्टफोलिओमध्ये साधारण 50-60 कंपनीजचं इक्विटीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. तर काहींचं म्हणणं असं की नाही, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे रिस्की आहे. ते कसं ते बघू आपण जरा. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट न करणं आणि तोच पैसा आपल्या बँकेत किंवा इतर ठिकाणी तुम्ही जिथे सेविंग करता त्या ठिकाणी ठेवणं ही जास्त रिस्की आहे. ते कसं, तर म्युच्युअल फंडमध्ये जो आपला परतावा भेटतो किंवा रिटर्न्स भेटतात तो साधारण 12.64% ॲज पर सेबी रेग्युलेशन आम्ही तेवढं तुम्हाला कमिट करू शकतो. तेवढा रिटर्न्स परतावा भेटतो जो आपल्याला इन्फ्लेशनला बीटसुद्धा करतं. पण जर तुम्ही हा पैसा इन्व्हेस्ट न करता तो तसाच एक रिस्क नको म्हणून बँकेत ठेवत असाल किंवा इतर ठिकाणी ठेवत असाल, बचत करत असाल किंवा तर त्याच्यावर तुम्हाला काय इंटरेस्ट भेटतो. प्लस ठेवलेला पैसा हा कमीच होत जातो. कसा, कारण की इन्फ्लेशन आहे ना, 6-7% तुमचं प्रत्येक वर्षाला तुमच्या पैशाची व्हॅल्यू कमी होते. त्यामुळे तुम्ही पैसे ठेवणं, सेविंग करणं, एका ठिकाणी ठेवणं ही रिस्की आहे की ते इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं रिस्की आहे, हे तुम्हीच ठरवा. फॉलो करा. मी MFD नितीन शिंदे. माझी वेबसाईट आहे www.mfdnitinshinde.co.in. माझा मोबाईल नंबर आहे 7021966619. मी सेबी आणि एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. आणि नक्की तुम्ही म्युच्युअल फंड अकाउंट ओपन करा. त्यासाठी माझ्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता. तिथे तुम्ही अकाउंट सेटअपसाठी तुम्ही इनिशियल करू शकता. सगळं प्रोसेस हा ऑनलाईन आहे. तुम्ही कुठेही भारतामध्ये कुठेही असाल तिथून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता, ऑपरेट करू शकता आणि त्यासाठी माझी मदत घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.